यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 5 जुलैच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट आलेली आहे। कर्जमाफीचा GR बदलणार, KYC आणि याद्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडणार याच्या संदर्भात स्पष्ट संकेत कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर या योजनेमध्ये बदलसुद्धा होणार असल्याचे संकेत आता समोर यायला लागले आहे। तर मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया देण्यासाठी काही हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या। तर शेतकरी मित्रांनो, पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे। याच्या लवकरच याद्या प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया सुरू केली जाणार अशी प्रकारची माहिती देण्यात आलेली होती। याच्यासाठी आता 30 जून ऐवजी 5 जुलैची तारीख देण्यात आलेली होती। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये यासाठी पुरवणी मागण्याद्वारे 2,552 कोटी रुपयांची निधी देखील तरतुदीसाठी करण्यात आली। पुरवणीच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या। याच्या संदर्भात विधेयक देखील पास करण्यात आले आणि हेच विधेयक पास झाल्यानंतर राज्यपालाच्या सहीनुसार वित्त विभागाच्या माध्यमातून या निधीचा वितरणाची प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचे सांगण्यात आलेलं होतं आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती। आता राज्यपालाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक राजपत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। परंतु सर्व प्रक्रिया होत असताना याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आणखी एक नवीन खोडा घालण्यात आलेला आहे। तो म्हणजे शेतकऱ्यांच्या अपात्रतेच्या कारणासंदर्भात इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये लाभ दिला जाणार नाही याची संदर्भाची माहिती GR मध्ये देण्यात आलेली आहे। पहा शेतकरी मित्रांनो, जे पण शेतकरी आता इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे की आता ते शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेऊ शकणार नाही असा सुद्धा GR काढण्यात आलेला आणि त्यानंतर बघा, याच अनुषंगाने आता कर्जमाफीच्या याद्या आल्या। परंतु याच्यामध्ये कोण इन्कम टॅक्स पेई शेतकरी आहे याची माहिती शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स भरणारे पात्र असलेल्या म्हणजेच की यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। आता इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून ती माहिती दिली जाईल। जे काही आयकर विभाग भरणारे शेतकरी असतील त्यांना पुन्हा याच्या माध्यमातून छाटणी केली जाईल आणि त्यांच्या नंतर शेतकऱ्यांना पात्र असलेल्या याद्या अपलोड केल्या जाईल। म्हणजेच याच्यामध्ये आणखीन मोठा विलंब होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी कर्जमाफीमध्ये बदलाची देखील मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यापासून वंचित राहत आहे। याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आलेल्या मागण्या असतील, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून दिल्या जाणारे संकेत असतील, कृषी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून याच्यामध्ये दिलेले संकेत असतील, या सर्वांच्या अनुषंगाने या कर्जमाफीचा GR मध्ये बदल केला जाणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2025 जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांचा आणि 2019 मध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात काही बदलाचा या ठिकाणी समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 8 जुलै रोजी यांच्या संदर्भात एक बैठक आहे। त्याचबरोबर याच्यानंतर गुरुवारी याच संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे। याच्या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेणार आहोत। परंतु आता तुर्तास याद्या आणि KYC ची प्रक्रिया सुरू होणार होती। ही प्रक्रिया मात्र विलंबाने सुरू होणार आहे। आता याच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा कार्य आपण करूया। भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।